नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बिसूर येथे मुलावर कुत्र्याचा हल्ला. बिसूर येथे घरात पाळलेल्या कुत्र्याने 11 वर्षाच्या मुलावर हल्ला करून चावा घेतला. याबाबत जाब विचारल्यानंतर मुलाच्या वडिलांना शिवीगाळही केली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कुत्र्याचा मालक दिनकर पांडुरंग देशमुख राहणार बिसूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बिसूर येथील संघर्ष रमेश कांबळे वय 11 हा बुधवारी सकाळी घरासमोर रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. सकाळी 7:30च्या सुमारास शेजारील दिनकर देशमुख यांनी पाळलेल्या गावठी कुत्र्याने संघर्ष याच्यावर हल्ला केला. संघर्ष खाली पडल्यानंतर त्याला चावा घेताना संघर्षने आरडाओरडा केला. तेव्हा त्याचे वडील व इतर मदतीला धावले. तोपर्यंत कुत्र्याने संघर्षला मांडीला व कमरेला जोरदार चावा घेतला होता. कुत्र्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर वडील रमेश यांनी देशमुख यांना कुत्रे बांधून ठेवा असे सांगितले. तेव्हा देशमुखाने काठी घेऊन शिवीगाळ करत कांबळे यांच्या अंगावर धाव घेतली. तेव्हा इतरांनी त्याला आवरले. संघर्ष याच्यावर उपचार केल्यानंतर वडील रमेश यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.